चंबूर विभाग के जो बहुत ही सम्माननीय ऐसा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले को बाबा हार पहनाया, ऐसे हमारे महाराष्ट्र राज्य के सामाजिक न्याय मंत्री और पुतला समिति के अध्यक्ष और अम्बेडकरी चळवळी के ज्येष्ठ नेता आदरणीय चंद्रकांत धानोरे साहब जी को हम विनती करेंगे कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 131वीं जयंती के अनुसंग से आप हमें शुभेच्छा दीजिए। फर्स्ट ऑफ ऑल मैं परम पूज्य विश्व भूषण भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के जयंती के उपलक्ष्य के ऊपर मैं तमाम भारतीय जनता को मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं देता हूं, शुभेच्छा देता हूं। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस देश के सभी लोगों के लिए बहुत ही बड़ा कार्य किया। इस देश का संविधान लिखकर इस देश में समानता, न्याय, बंधुत्व और सद्भावना, भाईचारा का जो राज्य निर्माण करना चाहिए था वो उन्होंने संविधान के माध्यम से किया है। हजारों साल की जो अनटचेबिलिटी थी वो अनटचेबिलिटी उन्होंने दूर की। पिछड़ा वर्गों को उन्होंने जो प्रगति के स्तर पर जाने वाले जो लोग हैं उनके स्तर पर लाने का उन्होंने काम किया। इस देश का संविधान लिखकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने ये अनटचेबिलिटी को क्राइम बताकर एक गुनाह के रूप में कानून बनाया कि जो भी छूत अछूत बोलेंगे या करेंगे तो उसके खिलाफ कड़ी कार्रवाई हो जाएगी, कानूनी कार्रवाई हो जाएगी। ऐसा प्रावधान उन्होंने संविधान में किया। इस देश का चाहे एससी हो, एसटी हो, ओबीसी हो या विजिएंटी हो या बहुजन समाज का गरीब तबके का आदमी हो, उनके उत्थान के लिए उन्होंने कार्य किया। बाबा साहब अम्बेडकर जी जब मजदूर मंत्री थे, लेबर मिनिस्टर थे, तो लेबर लोगों के लिए उन्होंने बहुत सारे कानून बनाए। उनको हर सुविधा, हर तरह की सुविधा देने का काम उन्होंने किया। ऐसे ये महान महापुरुष का आज 131वां जयंती उत्सव पूरे देश भर में नहीं बल्कि पूरे दुनिया में धूमधाम से मनाया जा रहा है। मैं इस जयंती के शुभ अवसर पर हमारे तमाम भाई बहनों को शुभेच्छा देता हूं। जय भीम, धन्यवाद। लॉर्ड बुद्धा चैनल के माध्यम से हम अभी चंबूर परिसर में जो बाबा साहब का पुतला जिसको महापौर पहले हार पहनाते हैं, लेकिन आज यहाँ के आमदार और हमारे अम्बेडकरी चळवळी के नेता चंद्रकांत धानोरे साहब जी उन्होंने हार पहनाया और यहाँ की पूरी व्यवस्था देखने वाले हमारे रामराज्य साहब है, तो उनको बाबा साहब की 131वीं जयंती के बारे में शुभेच्छा देने के लिए हम करें। 2019 मध्ये जे देशावरती करोना महामारीचं संकट जे आलं, त्या संकटामध्ये ज्या धैर्याने आपण त्या संकटाच्या सामोरे गेलो आणि आज 2022 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करत असताना तमाम भारतीयांना आणि तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा। जयंतीमध्ये येणाऱ्या माझ्या भीम सैनिकांना आणि माता भगिनींना विनंती आहे, कायदा सुव्यवस्था याचं रक्षण करा, शिस्तीचं पालन करा,
वाजत गाजत धूमधडाक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा. जय भीम, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन के नेता आदरणीय दीपक भाऊ निकालजी जी बाबा साहब की 131वीं जयंती के बारे में शुभेच्छा देंगे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त तमाम जनतेस लाख लाख शुभेच्छा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण विश्वाचे आहेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे सगळ्यात विश्वामध्ये सगळ्यात जास्ती आहेत. मला हे सांगायचा अभिमान वाटतो. जय भीम. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर उनको अभिवादन करने के लिए मनीषा दिनेश सोनावने ये हमारी मैडम टीचर है, वो बाबा साहब की जयंती के अवसर पर जनता को शुभेच्छा देगी. पहले तो सभी भाई बहन इनको आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जो जयंती है इसकी बहुत बहुत शुभकामनाएं. ये रुतबा और ये शान मुझे तुमसे मिला है, बाबा साहब तुमसे मिला है. बाबा साहब ने जो हमको दिया है, बाबा साहब ने जो हमको दिया है वो आज तक शायद किसी महान व्यक्ति ने सब जन लोगों को दिया होगा. बाबा साहब ऐसे व्यक्ति थे कि उनका हम कुछ भी मतलब ऐसा यही नहीं कर सकते कि चांद सूरज और किस किस का उनको ये दिया है कि उन उपमा दिया है. बाबा साहब जो हमारे सभी महिलाओं के लिए उन्होंने जो काम किया है. आज मैं स्कूल टीचर हूँ. आज हम सम्मान से रहते हैं. सब जगह हमें सम्मान मिलता है. ये सब हमारे ऊपर बाबा साहब की कृपा है. और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, ऐसा हम हमेशा कहते हैं. क्योंकि बाबा साहब जैसा कोई व्यक्ति हुआ ही नहीं है और होगा भी नहीं है. इस जयंती के अवसर पर इस महामानव को बहुत बहुत मान वंदना मेरी तरफ से. धन्यवाद. सोनानी मैडम ने अभी कहा बाबा साहब के हमारे ऊपर अनंत उपकार है, जिन्होंने हिंदू कोड के माध्यम से महिला को पुरुष जैसा सम्मान दिया. आज अपने जन्मदाता पिता हो या अपने जिसके साथ शादी किया वो हस्बैंड हो, वो दोनों के प्रॉपर्टी में महिला का हक मिलता है. दूसरी बात है कि बाबा साहब ने महिला को जितना अधिकार दिया है वो अधिकार में अभी गांव खेती में 7/12 का उतारा जो रहता है, वो उतारा में जो महिला का नाम आता है वो बाबा साहब की देन है. बाबा साहब ने महिला के लिए इतना कुछ किया है कि वो महिला अगर समझ जाएगी और बाबा साहब के विचारधारा से पूरे भारतवर्ष की महिला अगर चल रहे वही रास्ते से चलेगी तो ये देश का नक्शा बदल सकता है, ये देश की विचारधारा बदल सकती है. क्योंकि ये देश के महिला ज़्यादा करके देव धर्म और उपवास तपस में अटकी हुई है. उस महिला को अगर बाहर निकालना है उसको, कि अभी तक कोई भगवान उसको मुक्त करने के लिए नहीं आया, बाबा साहब के वजह से वो उसको मुक्ति मिली. ऐसे हमारे सोनानी मैडम ने कहा. धन्यवाद सोनानी मैडम. हमारे एक बहन कल्पना आनंद सोनावने वो बाबा साहब के अभिवादन के बारे में 2 शब्द कहें. सबसे प्रथम मैं डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को त्रिवार वंदन करके उनके 131 जयंती का हार्दिक शुभकामनाएं देती हूँ जनता को. बाबा साहब के ऊपर अपने उपकार इतने हैं, जग में कोई भी ऐसा तराजू बना नहीं जहाँ के बाबा साहब के उपकार तोले जा सकते हैं. बाबा साहब ने अपने को सिंहासन पे बिठाया है, रोटी खाने को दिया है, कपड़ा जिस तरह माँ बच्चे का ख्याल रखती उस तरह अपने को सिखाया है, पढ़ाया है, कैसा खाना है, कैसा पहनना है, कैसा रहना है, सीखा, संगठित हुआ, संघर्ष करा. बच्चों को पूजा करने से बचाओ और बच्चों को पढ़ाई के लिए पेंसिल और पाठशाला भेजो. बस बाबा साहब की यही एक शिक्षा है. बच्चों को पढ़ाओ लिखाओ, एक टाइम का खाना कम खाओ लेकिन बच्चों को पढ़ाओ. बस बच्चा पढ़ेगा तो बढ़ेगा. बस ये बाबा साहब का सम्मान ही है. आज इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आमच्या मावशी यमुनाताई कांबळे इथे आलेले आहेत.
तरी मावशी आपण कुठून आलेला सायदे नगरहून. अभिवादन करताना आपल्याला काय वाटतं? चांगलं वाटतंय आम्हाला, मस्त वाटतंय. बाबासाहेबांना आमच्यासाठी लय केलंय, आम्हाला माणसात आणलंय, शिक्षण दिलंय, परत आरक्षण दिलंय. चांगलं केलंय बाबासाहेबांना आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही आम्हाला सुधरवलंय, माणसात आणलंय. गावी पूर्वी काय परिस्थिती होती ना आता परिस्थिती काय? आता चांगली परिस्थिती. पूर्वी कशी होती परिस्थिती? पहिली चांगली नव्हती परिस्थिती, पाणी प्यायला मिळत होतं? नाही मिळत होतं. आमची घागर जी आहे ना तर अडवून आम्हाला खाली टेकायला येत होती. मग आता आपली महिला सरपंच कोणामुळे जाय होते? बाबासाहेबामुळे. पोलीस पाटील कोणामुळे होतात? बाबासाहेबामुळे. शिक्षण कोणामुळे मिळतं आपल्याला? बाबासाहेबामुळे. मग अजून बाबासाहेबांमुळे जर मिळालं तर आपण काय करायला पाहिजे वाटतं तुम्हाला? मग आता आम्ही सगळंच करू. काय नाही, करू? तरुण पिढीनं काय करायला पाहिजे? शिकायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, शिकायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने आज धम्मबांधव इथे श्रद्धेने जमलेले आहेत. खरोखरच बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केले त्यांचे विचार म्हणून भीम बांधवांना आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे भरमसाठ गर्दी झालेली आहे. या सगळ्या उपासक उपासिकांचं जय मंगल हो अशी मी बुद्ध धम्म संघातर्फे प्रार्थनाही करतो. सगळ्याचं मंगलमय हो अशी मी संघाकडून विनंती आहे, वंदनीय सम्यक मार्गाने या सगळ्यांचं मंगलमय हो. बाबा साहब को अभिवादन करने के लिए हमारे चंबूर परिसर के और पूरे महाराष्ट्र में जिनको पहचानते हैं ऐसे नामुमकिन कवि हमारे बबन सरवदे साहब वो बाबा साहब के जयंती के अवसर पर एक अपनी कविता पेश करेंगे. एक कविता ना एक दो शेर पेश करता हूँ बाबा साहब के ऊपर. ए वतन एहसान मान, ए वतन एहसान मान कि भीम के जैसे तुझे संतान मिला, इसलिए दुनिया का सबसे अच्छा संविधान मिला. उजाड़े थे चमन धर्म के नाम पे इंसानों ने इंसानों के, उजाड़े थे चमन धर्म के नाम पे इंसानों ने इंसानों के, मेरे भीम के वजह से तुझे फला फुला गुलिस्तान मिला, फला फुला गुलिस्तान मिला. एक मराठी का एक शेर पेश करता हूँ. मानवतेच्या अविरत लढ्यांची वंदना तुला, समानतेच्या प्रांजळ सड्यांची वंदना तुला, मानवतेच्या अविरत लढ्यांची वंदना तुला, समानतेच्या प्रांजळ सड्यांची वंदना तुला, गगनभेदी जिद्दी उड्यांची वंदना तुला, बा भीमा या निष्ठावान पिढ्यांची वंदना तुला, पिढ्यांची वंदना तुला. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये जगभरात ही जयंती साजरी केली जाते. मागील 2 वर्ष कोविड असल्यामुळे घरातच ही साजरी करायचं आव्हान सरकारच्या माध्यमातून होतं, परंतु आता करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ही मोठ्या प्रमाणामध्ये 2 वर्षानंतर ही जयंती साजरी होते. मी आता खूप ठिकाणी जाऊन आले. मी बघितलं ज्या तऱ्हेने उत्साहाचं, ज्या तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये जोशाचं वातावरण आहे. आणि ही जयंती म्हणजे जसं मी सांगितलं मगाशी की बौद्धिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही एप्रिलला सुरू होते आणि जवळपास दिवाळीपर्यंत चालणारी जगभरामधली जयंती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधानाचे ते नव्हते, तर जलनीती असेल, अर्थशास्त्र असेल, राजनीती असेल, सामाजिक शास्त्र असेल आणि त्या विविध गोष्टीबद्दल बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलं होतं. त्याचा अभ्यास त्यांनी केला होता आणि समाजाने शिकलं पाहिजे, समाजाने पुढं गेलं पाहिजे ही त्यांची सातत्याने तळमळ होती आणि भूमिका होती. आणि त्यामुळे नेहमी ते सांगत असतात की नॉलेज इज द पॉवर. मला ह्या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा देते. आणि बाबासाहेबांनी जो मार्ग आपल्या सर्वांना दिला देशाच्या संविधानाच्या माध्यमातून, विविध अभ्यासाच्या माध्यमातून, तो आपण आत्मसात करावा आणि समाजाने भविष्यामध्ये अजून पुढं जावं आणि त्यांनी शिकवलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करावा अशी मी शुभेच्छा देते. धन्यवाद. संघ के हमारे धम्म मित्र बापूचा चंदन से और धम्म मित्र हमारे शिला चंदन से जी बाबा साहब के जयंती के अवसर पर शुभेच्छा 2 शब्द कहेंगे.
मैं प्रथम आप लॉर्ड बुद्धा चैनल के सभी प्रेक्षकों को मैं प्रथम जय भीम करता हूँ। और मैं बाबा साहब अम्बेडकर जो अपने भारतीय राज्य घटना के एकमेव शिल्पकार है, बोधिसत्व, उनके 131वीं जयंती के अवसर पर मैं लॉर्ड बुद्धा के सभी दर्शकों को, प्रेक्षक को बहुत बहुत मेरा जागतिक त्रिरत्न बौद्ध महासंघ, इस संघ के एक चेंबूर यूनिट से मैं धम्ममित्र बापू साहेब चंदन शिवे और मेरी सहचारिणी धम्ममित्र शीला चंदन शिवे, आज हम यहाँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर गार्डन यहाँ पे हम अभिवादन करने के लिए आए हो। और बहुत खुशी हो रही है। लास्ट 3 ईयर से, मतलब 3 साल से जो आनंद हम खोए थे ये कोरोना की वजह से, वो आनंद आज हम पा रहे हैं। हमारे पूरे एरिया में जहाँ पे हम PL लोखंडे मार्ग पे रहता हूँ वहाँ पे भी बहुत जल्लोष चल रहा है और पूरा भारत में, इवन सब दुनिया में ये जयंती का जल्लोष चल रहा है। तो मैं फिर एक बार इस जयंती के अवसर पर लॉर्ड बुद्धा के सभी प्रेक्षक को जय भीम करता हूँ और जयंती की हार्दिक शुभेच्छा। बाबा साहब ने महिला के बारे में क्या किया? बाबा साहब ने तो महिला के बारे में बहुत कुछ किया है। पहला तो शिक्षण अधिकार दिया है महिला को, और जो प्रेग्नेंट वुमन है वो डिलीवरी के टाइम छुट्टी जो मिलती है वो बाबा साहब की वजह से ही मिलती है। हम जो कुछ है हम महिलाएं वो बाबा साहब की वजह से ही है, ये हम मानते हैं। और बाबा साहब की वजह से ही हम लोग पढ़ पाए, लिख पाए, और वो जो भी है हम आज वो बाबा साहब की वजह से है, यही मानना है मेरा। हमारा ये त्रिरत्न बौद्ध महासंघ की तरफ से मैं सभी दर्शकों को जय भीम करती हूँ और बाबा साहब अम्बेडकर की 131वीं जयंती का हार्दिक शुभेच्छा देती हूँ। नमो बुद्धाय, जय भीम। लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने आपण आज भीमवाडी गोवंडी या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इथे पुतळा आहे। त्या पुतळ्याची व्यवस्था पाहणारे आदरणीय गायकवाड साहेब यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यास आपण पाचारण करत आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। साला या 2 वर्षामध्ये बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती झाली नाही। या वर्षी भरपूर लोकांनी आले आणि सगळ्या समाजाची लोक होती, मुसलमान होते, सगळ्या समाजाचे होते। आणि अशी जयंती आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात कधीच बघितली नाही। एवढी भरपूर गर्दी होती। मी इथले देवना पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस ऑफिसर, DCP, ECP सर्व इथे येऊन गेले। हा सगळा रिपोर्ट त्यांना कळाला की ही जयंती भव्य झाली म्हणून। तर अशी सगळ्यांच्या सहकार्याने मी आज कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम असाच मला करावा अशी माझी इच्छा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती भारत नव्हे तर संपूर्ण विश्वभर साजरी होत आहे आणि गेले 2 वर्ष कोरोनामुळे बाबासाहेबांची जयंती करण्यात जो लोकांमध्ये एक व्यत्यय आलेला होता आणि लोक आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या जयंतीसाठी आतुर होती आणि गेल्या 2 वर्षानंतर आता ह्या जयंतीसाठी आंबेडकरी चळवळीमध्ये, आंबेडकरी जनतेमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण आणि लाखोच्या संख्येने लोक बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येतात। आपण आंबेडकर गार्डनजवळचा पुतळा तिथं पाहिला असेल, अनेक लोकांची गर्दी। त्याचप्रमाणे हा सुद्धा एक नामांकित पुतळा आहे गोवंडी परिसरामधला, भीमवाडीमधला, की या पुतळ्यामध्ये इथल्या परिसरातली लोक मोठ्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात। आणि विशेष म्हणजे बाबासाहेब हे इतकं महान व्यक्तिमत्व आहे की बाबासाहेबांची 125वी जयंती युनोमध्ये साजरी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये 156 देश सहभागी झालेले होते। आणि युनोमध्ये बाबासाहेबांचा 14 एप्रिल हा ज्ञान दिवस साजरा करण्यात येतो। आणि हे भाग्य, जगभर जयंती साजरी करण्याचं भाग्य केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाभलेलं आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचे लढाई लढलेले आहेत। मानवता मूल्यासाठी संघर्ष करणारे मार्टिन लुथर किंग, नेल्सन मंडेला आणि यांच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3च महामानवांची युनोमध्ये जयंती साजरी होते। आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांनी
महात्मा गांधींना म्हटलेलं होतं की मला मायभूमी नाही, परंतु त्याच बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मानवी समत्या मूल्यांनी संघर्ष करून धर्मनिरपेक्ष लोकशाही जगाला देऊन जगामध्ये बाबासाहेबाचे त्यामुळे पुतळे बसलेले आहेत. जगभर कुठल्या देशामध्ये तुम्ही जावा की तिथे बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि बाबासाहेबाची मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते. अशी जयंती साजरी होण्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतातले नव्हे तर जगातले एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की त्यांना ते भाग्य लाभलेलं आहे. आणि बाबासाहेबाचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की सम्राट अशोकानंतर, सम्राट बुद्धानंतर आणि सम्राट बुद्धाच्या नंतर आणि महावीराच्या नंतर जर कोणाचं जगामध्ये विद्वानामध्ये नाव घेतलं जातं तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. असा विद्वान आमचा नेता, आमचा आदर्श, आमचे पाल्य आणि आमचं सर्वस्व असणारे अशा बाबासाहेबावरती आंबेडकरी जनताच नव्हे तर भारत देश आणि जग जीव ओवाळून टाकत आहे. असं बाबासाहेबांनी महान कर्तृत्व केलेलं आहे. त्या महान कर्तृत्वाचं दातृत्व फेडण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक 14 एप्रिलच्या रात्री असेल 13 एप्रिलला, या 6 डिसेंबर असेल त्याच्या 5 डिसेंबरला रात्री लाखोच्या संख्येने लोक येऊन बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये अभिवादन करतात. आणि जनतेची फार अपेक्षा असते की बाबासाहेबांनी जे काही समाजासाठी केलं आहे ते कुणीतरी पुढे केलं पाहिजे. म्हणून वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर या तलवारीचे टोकन न्यारेचं असते. आणि त्या आशेने आंबेडकरी समाजच नव्हे तर संपूर्ण भारत बाबासाहेबाकडे त्या आशेने पाहत आहे. त्याच्या पुढे जाऊन वामनदादा म्हणतात की वाणीत भीमा आहे करणीत भीमा असता, वाणीत भीमा आहे करणीत भीमा असता, त्या लेकराचे तुझे चोख उत्तर असते. आणि अशा ह्या लेकरांची अपेक्षा आहे की बाबासाहेबांची क्रांती बाबासाहेबांच्या नंतर कोणीतरी केली पाहिजे आणि शोषित पिढी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. शेवटच्या माणसाला कसा न्याय मिळेल या दृष्टीने बाबासाहेबाचं संविधान या देशावरच नव्हे तर जग त्या संविधानाला अपील करत आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे आणि अशा धर्मनिरपेक्ष लोकशाहीला संविधान देणाऱ्या बाबासाहेबांचं जयंती म्हणजे एक मोठा उत्साह तर आंबेडकरी समाजामध्ये आलेलं एक मोठं उदाहरण आहे, एक मोठा आनंद सोहळा आहे, महामहोत्सव आहे. आणि हा महामहोत्सवानिमित्त मी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने सर्व आंबेडकरी जनतेनं शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून देशाला दिलेले लोकशाही, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आरक्षण यासारख्या जे अधिकार आहेत हे अधिकार धोक्यात आलेले आहेत, संकटात आलेले आहेत. या जयंतीच्या निमित्त हे संविधान त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी बाबासाहेब आपल्यावर सोडून गेलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनामधून सर्व भीमसैनिक आणि बाबासाहेबांचे जे सर्व जाती धर्मातील अनुयायी आहेत या सर्वांनी स्वतःचं जे कर्तव्य आहे हे संविधान रक्षण करण्याच्या प्रती त्याबद्दल जागरूक व्हावं आणि त्याच्या रक्षणासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. हा संदेश मी सर्व देशवासियांना देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. मला आठवतं तेव्हापासून मी या आंबेडकर उद्यानला आम्ही रॅली घेऊन येतो. आमची वसाहत अजिजबाग शहाजीनगर, इथून आम्ही दरवर्षी ही रॅली घेऊन येतो. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांना हार घातला जातो 12 वाजता त्यावेळेला आम्ही इथून हलतो. त्याच्यानंतरच आम्ही जातो आणि आमच्या संपूर्ण एरियातून संपूर्ण माझ्या महिला सगळे लहान मुलं आम्ही सगळे ती वाजत गाजत नाचत ही जयंती घेऊन नाचत आम्ही ही रॅली घेऊन येतो. आणि दिवाळीपेक्षाही आम्ही आनंदाने हा सण साजरा करतो. कपडा लत्ता, करंज्या, लाडू अशा प्रकारे. तर सर्वांना माझ्यातर्फे परत एकदा हार्दिक शुभेच्छा. जय भीम. विजयनगर, खडी मशीन, वाशीनाका, मावळ रोड, चंबूर नंबर 74 ह्या ठिकाणं आलेलं. आम्ही हर वर्षी साल इकडं येतो आणि आम्हाला पुष्कळ आज 2 वर्षाच्या नंतर आम्ही इकडं आलो. आम्हाला लय आनंद होतो. 2 वर्षानंतर
हे लॉकडाऊनमध्ये आलो ना आम्ही. लॉकडाऊनमध्ये आम्हाला यायला भेटलं ना, आज लय आम्हाला आनंद झाला. सर्वात जास्ती आमचे सगळे मंडळ आलेले, शहाजीनगर खडी मशीन, बाळासाहेब दुंबळे, कर्णबाळा दुंबळे हां, आणि त्यांनी ते मूर्ती वगैरे आणली रथामध्ये त्यांच्या संग. मी एक त्या नगरातली कार्यकर्ता आहे छोटीशी, आणि त्यांची बहीण बी आहे. आम्ही ती मूर्ती पर्यंत घेऊन आलो. धन्यवाद. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती संपन्न होत आहे आणि आज आपण लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने चंबूर डॉक्टर बाबासाहेब गार्डन उद्यान इथे आपण इथे आलेले आहोत. आणि या ठिकाणी या चंबूर विभागाचे माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाबासाहेब बनसोडे साहेब इथे उपस्थित आहेत. तरी आम्ही त्यांना विचारतो की आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त काय शुभेच्छा द्याल. तसं पाहिलं तर गेली 3 वर्षे सतत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झालेली नव्हती. परंतु आता महाराष्ट्र शासनानंसुद्धा आणि संपूर्ण केंद्रानंसुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा जोमाने साजरा करावा असा त्यांनी आपल्याला आदेश दिलेला आहे. तरीसुद्धा आपण पहिल्यापासून आपण पोटतिरीनं बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आपण सतत चालत आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी मानत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उद्यान मला वाटतं गेली 20-25 वर्षे या ठिकाणी अस्तित्वात असून या उद्यानामध्ये सतत बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण मुंबईभरातून असणारे या ठिकाणी भीम सैनिक या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी मुंबईच्या महापौर येणार, या ठिकाणी आमदार येणार, या ठिकाणी खासदार येणार, या ठिकाणी असणारे नगरसेवक येणार, आणि इथली स्थानिक असणारी जी कमिटी आहे आंबेडकर उद्यानाची जी कमिटी आहे त्या कमिटीचे चेअरमनवर हे सर्व मंडळी या ठिकाणी येऊन बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करणार आहे. आणि हा संपूर्ण आजच्या ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आजचा हा उत्सव जो आहे एवढ्या जोमाने या ठिकाणी साजरा होत आहे की आम्हाला सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागेल. एवढी अशी पद्धतीची जयंती या ठिकाणी आज साजरी होत असताना आम्हाला आनंद होतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून सुरुवात झाली की या ठिकाणी कोरोनाला संपवून आपण बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आपण संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपण चालत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सर्वांनी या ठिकाणी उत्साहाने साजरी करत आहोत. याचा आम्हाला फार मोठा आनंद होतोय. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं एक महाराष्ट्राचा नेता या वतीनं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी एक माझी नगरसेवक या वतीनं मी बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि बाबासाहेबांच्या विचारावरती सर्व जनतेनं चालावं. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आपण जर सर्व जर पुढे गेलो तर आपल्या सर्वांचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. बांधवानो, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. अभी आपने सुना होगा इस विभाग के माजी नगरसेवक बाबा साहब बनसोड़े जी, उन्होंने कहा ये जो बाबा साहब का यहाँ पुतला है इसको पहले इस मुंबई के प्रथम नागरिक महापौर उनके हाथों से पुष्पमाला पहनी जाते, वो उनका एक मान है. उसके बाद सभी जनता हार और पुष्पमाला पहनते. ऐसे इस जगह में पूरे चंबूर इलाके से जैसे जन सैलाब यहाँ आता है, बहुत भारी संख्या में लोग आते हैं और बाबा साहब को अभिवादन करते हैं. धन्यवाद बनसोडे साहब जी. सर्वांना सविनय जय भीम. विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंती महोत्सवानिमित्त तमाम आंबेडकरवादी जनतेला भारत आणि परदेशामध्ये सुद्धा असणाऱ्या सर्वांना लाख 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 मंगलकामना. आणि हा जयंती महोत्सव आज इथे मुंबई, महाराष्ट्र, भारत नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे. आणि त्यांच्या विचारावरती आपण खऱ्या अर्थाने वाटचाल करून ज्या जयंती साजरा करण्याचं सार्थक होणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे जे विचार आहेत हे आपण प्रत्येकानं आत्मसात करून त्याच्यावरती आचरण केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपली वाटचाल केली पाहिजे. आणि जो
बाबासाहेबांच्या विचारांचं आचरण करणार आहे, त्याला यश कीर्ती नक्की मिळणार आहे। तो फिर से एक बार सभी भारतवासियों, सभी अम्बेडकरवादियों को, बम्बई वालों से हमारी तरफ से जयंती के शुभ अवसर पर लाख लाख मंगल कामना। जय भीम।